अजितदादांच्या निधनानंतर पहिली मोठी घडामोड, 3 नेत्यांचे राजीनामे. सुनील तटकरेंविरोधात नाराजी. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील 3 नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. अजितदादा हयात असतानाच या 3 नेत्यांनी राजीनामे दिले होते. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधातील नाराजीवरून त्यांचे राजीनामे दिले होते, पण अजितदादांनी हे राजीनामे मंजूर केले नव्हते. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर या नेत्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजितदादांच्या निधनानंतर पक्ष सावरण्याचा सोडून नेत्यांचे राजीनामे मंजूर करण्यात येणार राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असलेले अजित पवार यांच्या गेल्या महिन्यात 28 जानेवारी बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र अजितदादा हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 26 जानेवारी रोजी अजित पवार यांची भेट घेतली होती आणि आपले राजीनामे त्यांनी अजित पवारांकडे सोपवले होते. पण अजितदादांनी काही राजीनामे मंजूर केले नाहीत. मात्र आता अजितदादांच्या जाण्यानंतर महिनाभरानंतर एक नवी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या सर्व सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे कोणतेही कारण न विचारताच मंजूर करण्यात आले.